चला गॅस चालू करून घेऊया, कढई ठेवूया. आज बनवूया सोयाबीनचं सूप. तेल टाकून घेतलं कढईमध्ये आणि सोयाबीन भिजून घेतलेलं, भाजून घेतलं छानपैकी मस्त. सोनेरी रंग आला पाहिजे तिथपर्यंत भाजायचं. मी मध्ये तेल टाकलेले, तेल टाकून भाजून घेतलं. हे आहे कांदे आणि लसूण, अद्रक. ते मिक्सरला लावून घेऊया साईडला. मस्त असं भाजत मस्त असं सोडायचं नाही, फिरवत भाजायचं मस्त असं भाजत आहे. तिथपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. आवडले तर तुम्ही कसं बनवता ते मला कमेंट करून सांगा. हे बघा असं भाजलेत मस्त. मी अजून थोडंसं भाजून घेतली थोडंसं भाजून घेऊन काढलेले. आता देऊया फोडणीमध्ये टाकूया जिरे. तेल टाकून घेतलं आणि आता जिरे टाकून घेऊया आणि ते वाटण टाकूया. आता वाटणमध्ये आहे कांदे 2-3, लसूण, अद्रक आहे वाटून घेतलेलं आम्ही. मस्त फिरवून घेऊया. हळद टाकूया. आता टाकूया मीठ टाकून घेऊया. तुम्हाला किती पाहिजे तेवढं, मला किती पाहिजे तेवढं टाकून घेतलं. आता तिखट टाकली आहे, लाल तिखट परत टाकून घेतलं, मला कमी वाटलं. पुढे जाऊन अजून थोडंसं टाकेन मी. मस्त परतून घेतलं. आता टाकूया शिमला मिरची टाकून घेतलं. ते पण थोडंसं परतून घेऊया. अजून थोडंसं तिखट घालून घेतलं मी, आम्हाला स्पायसी आवडतं. आता फिरवून घेतलं. आता हे टाकूया भाजलेले सोयाबीन. ह्याच्यामध्ये पण 1 मिनटं परतून घेऊया. मग त्याच्यानंतर पाणी टाकूया. हे मसाला मी पाण्यामध्ये भिजून घेतलेले, कारण की गाठे होतात म्हणून. मग त्याच्यानंतर टाकलेले मी साईडला भिजून घेतलेले. पाणी अजून टाकून घेते मी, कारण की आम्हाला जास्त पाहिजे. हे बघ थोडंसं शिजलं ते मसाला टाकून घेते मी भिजवलेलं.